ग्राहकाने स्वयंस्फूर्तीने आपलं बिल स्वतःहून त्या तारीखच्या आत भरावं। अशा पद्धतीने स्वयंस्फूर्तीने भरलं तर ती सूट आहे, नाही तर मग अंतिम तारीख वेगळी। जो दंड आपण म्हणतो ना, दंड हा अंतिम तारखेच्या नंतर लागतो, ज्याला आपण विलंब आकार म्हणतो। संघटना आहे हात गिरणी, पिठाची गिरणी आणि मसाला पापड गिरणी। खरोखर एक चांगला कार्यक्रम, म्हणजे माझ्या एवढ्या सर्व्हिसमध्ये पहिल्यांदाच मी पिठाच्या गिरणीच्या संघटनेच्या व्यासपीठावर उभा आहे। मी कधी पाहिलं नाही। माझ्या सगळं माईक वरती पकडा। आजपर्यंत माझ्या जीवनात मी अशा पद्धतीने नाही पाहिलं। इतर अनेक संघटनांच्या, आता MIDCच्या असतात किंवा इतर उद्योगांच्या असतात, अशा बैठका आमच्या होतात, त्यांच्या समस्या आम्ही ऐकतो, काही निवारणही होतं, काही पेंडिंग राहतात, मग त्या कालावधीत होतात। परंतु पिठाची गिरणीचा आज माझा पहिला अनुभव। तसं भुसावळ शहरातले जेवढे पीठ गिरणी चालक असतील यातले बहुतेक माझ्या परिचयाचे आहेत, जास्त करून या उत्तर भागातील जे आहेत ते तर निश्चितच, कारण मी पूर्वी इथे जेई सुद्धा होतो आणि आज मी वरिष्ठ पदावर आहे। या ठिकाणी जी चर्चा झाली, ज्या मागण्या ज्या आहेत, काही मागण्या ज्या आहेत वरिष्ठ पातळीवरच्या, जसं की आपल्या अध्यक्षांनी आधीच सांगितलं, वरिष्ठ म्हणजे आमच्या HO लेवलच्या आहेत, ज्या पॉलिसी मॅटर आहेत, विशेषतः रेट असतील किंवा जे चार्जेस लावले जात आहेत किंवा जो व्याजाचा विषय आहे, आणि त्यातून काही गोष्टी आहेत, जसं मराठीतून बिल मिळावं वगैरे। आपल्याला मी सांगू इच्छितो की यापूर्वी एक प्रयोग आम्ही केला होता मराठीतून बिल देण्याचा। आमचा जो डाटाबेस आहे, आता सर्व्हर सिस्टीम असल्यामुळे तो इंग्लिशमध्ये असतो, आणि एक सॉफ्टवेअर वापरून इंग्रजी टू मराठी असं करून आम्ही मराठीत बिल देण्याचा प्रयत्न केला होता। पण दुर्दैवाने काय झालं की या सॉफ्टवेअर तो मराठी करताना वेगळे चित्रविचित्र त्याचं भाषांतर करत होता, आणि मग त्या नावाचा अर्थच बराचसा बदलून जायचा, खूप साऱ्या तक्रारी आल्या। त्यामुळे पुन्हा आणखी इंग्रजी नावच छापण्याला सुरुवात झाली। माझं जे जुन्या काळ मला आठवतो की काही वेळा मध्यंतरी मराठी बिल आली होती। तर अर्थात वरिष्ठ लेवलचा विषय आहे, तो आम्ही वरती कळवूच या निवेदनानुसार। आता जे भाषणात या ठिकाणी जे सांगितले होते, जे वरिष्ठ पातळीचे सोडून जे मी आता काही माझ्या लेवलचे लिहिले की देय तारीखच्या 4 दिवस आधी बिल मिळावे, यात मी आपल्याला सांगू इच्छितो की देय तारीख जी आमची छापली जाते, रिडिंग झाल्यानंतर 4 दिवस आम्ही प्रोसेसिंगला घेतो, बिल प्रोसेसिंगला वेळ लागतो, आणि प्रोसेस झाल्यावर इमिजिएटली आपल्याला ऍपवर किंवा आमच्या वेबसाईटवर ते बिल पाहता येतं। पण त्यांची प्रिंट करायला पुन्हा 1 ते 2 दिवस लागतात, कारण ते PDF स्वरूपात एक रात्री जनरेट व्हायला लागतं आणि मग त्याची प्रिंट होते, आणि त्यानंतर मग ते आपण ग्राहकापर्यंत पोहोचवतो। त्याला 2 दिवस किंवा 3 दिवसही लागू शकतात। तर ती देय तारीख लिहिलेली आहे ती ज्या दिवशी बिल जनरेट होतं सिस्टीम मध्ये ती तारीख असते, आणि त्याच्यानंतर म्हणजे बिल ज्या तारखेला जनरेट झालं ती देय तारीख म्हणून लिहिलेली असते। यानंतर एक 7 दिवसाची डेट असते, 7 दिवसात म्हणजे या तारीखच्या नंतर 7 दिवस। यामध्ये इंडस्ट्रियल ग्राहकांकरता मध्यंतरी आता पण आहे, मला वाटतं एक सबसिडी म्हणून टाईप आहे, गव्हर्नमेंट त्या ठिकाणी सबसिडी देते, प्रॉम डेट आम्ही म्हणतो त्याला। पण या सबसिडीचा किंवा प्रॉम डेटचा अर्थ असा आहे की ग्राहकाने स्वयंस्फूर्तीने आपलं बिल स्वतःहून त्या तारीखच्या आत भरावं। कोणती म्हणजे जसं बिल मिळालं नाही किंवा हे न करता, किंवा सबब न सांगता, म्हणजे तुम्ही ऑनलाईन बिल काढू शकता,
की आमच्या कार्यालयात तुम्हाला मिळालं नसेल तर आमच्या कार्यालयात संपर्क करू शकता, अशा पद्धतीने स्वयंस्फूर्तीने भरलं तर ती सूट आहे. नाही तर मग अंतिम तारीख वेगळी. जो दंड आपण म्हणतो ना, दंड हा अंतिम तारखेच्या नंतर लागतो, ज्याला आपण विलंब आकार म्हणतो. पण 7 दिवसाचे जे प्रॉम पिरियड आहे त्यामध्ये सूट अशा करता येईल की ग्राहकांनी स्वयंस्फूर्तीने लवकर बिल भरावं, हा त्याच्या मागचा हेतू आहे. पण तरी आम्ही हा प्रयत्न करू, कारण या इंडस्ट्रीयल करता आमची पीसी 0 असते, त्याची रिडिंग आजकाल मशीनने घेतले जातात MRI ने, त्याच्यामध्ये चुकण्याची शक्यता नसते. आणि साधारणतः 1 ते 5 तारीख आम्ही तय केलेली आहे की या 5 दिवसात त्याने सर्व रिडिंग आणावे. आणि ते रिडिंग आणल्यानंतर 4 दिवस प्रोसेसिंगला. तर साधारणतः 10-11 तारखेला बिल तुमच्या हातात पडायला पाहिजे किंवा पडत असेल. म्हणजे अंतिम तारखेच्या आसपास तुम्हाला बिल मिळते. 2 दिवसानंतर भेटतो. ठीक आहे. यात मी माझ्या रिडिंग एजन्सीची मीटिंग घेतो, आम्ही याची सुधारणा करूया की तुम्हाला ती त्या सबसिडीच्या डेटच्या आधी तुमच्या हातात बिल कसे पडतील त्याची व्यवस्था आम्ही करूया. त्यानंतर एक डिस्कनेक्शनची नोटीस देणं हा एक विषय आला. यात आता 2 प्रकार आहे आमच्याकडे. की एक आम्ही हार्ड कॉपीत पण नोटीस देतो जे आमच्या सिस्टीम थ्रू जनरेट होते, आणि जर का आपला मोबाईल नंबर अपडेट असेल तर त्यावरही नोटीस येते. बिल जनरेट झाल्याचे पण मेसेज येतो, रिडिंगचा पण येतो, आणि त्यानंतर जर का बिल नाही भरलं तर त्याची पण एक नोटीस येते मोबाईलवरती. पण चुकून जर का मोबाईल नंबर चुकीचा असेल किंवा काही कारणास्तव आमची सिस्टीम बंद पडली तर मोबाईलवर कधी मेसेज येत नाही. हा, मोबाईल मेसेज त्याचं कारण सांगतो. मध्यंतरी कोरोना काळात असा प्रकार घडला की जे लोक ऐकून घ्या, जे लोक ऑनलाईन बिल भरत होते, जे लोक ऑनलाईन बिल भरत होते, हा डाटा बेस जो असतो आमचा, म्हणजे तुमचे मोबाईल नंबर आमच्याकडे आहे, आमच्या सर्व्हरमध्ये आहे, आणि कोण ऑनलाईन भरतो कोण नाही भरत ते पण आमच्याकडे डाटा आहे. हा डाटा कुठेतरी लीक झाला आणि मग जे फ्रॉड लोक आहेत हे ग्राहकांना मेसेज करायला लागले की आज तुमचं बिल ताबडतोब भरा, नाही तर रात्री 10 वाजता तुमची लाईट कट होईल किंवा रात्री 12 वाजता तुमची लाईट कट होईल, असे मेसेज, फेक मेसेज यायला लागले. आणि लोक घाबरून त्या फ्रॉडला रिस्पॉन्स काही देत होते, काही देत नव्हते. तर फ्रॉड होऊ नये म्हणून आणि आपला डाटाबेस सुरक्षित राहावा म्हणून मध्यंतरी काही काळ ही मेसेज सिस्टीम बंद केली गेली होती. त्यानंतर आम्ही ते मोबाईल नंबर चेक करायला लागलो, ज्यांचे व्यवस्थित असतील त्यांना मेसेज येतात, जिथे शंका असेल तिथे अजूनही मेसेज दिले जात नाहीये, असं माझ्या माहितीप्रमाणे मला जे आमच्या अकाउंटच्या लोकांकडून कळालं. हे म्हणजे मला अधिकृत माहिती नाही की मेसेज का बंद झाले होते, पण काही मेसेज बंद झाले आणि काही अजूनही सुरू आहेत. तर याच्यात हा आमच्या हेड ऑफिस लेवलचाच विषय, त्याच्यावर मी या निवेदनामार्फत आम्ही तो पाठवू आणि त्याच्यात सुधारणा करण्यासाठी बोलूया. साहेब, ऑनलाईन जे बिल आहे, जे आपण बिल देतो तर ऑनलाईन कधी कधी 100 रुपये शिवाय असतं ऑनलाईन मध्ये. नाही, ऑनलाईन जे आहे ना, मी भरले एक वेळा. आमच्या जर का वेबसाईटवर जे प्रिंट तुम्ही बिलाची प्रिंट पाहिजे म्हणजे स्क्रीनवर पाहिजे ना, तर जसं आपलं छापील बिल असतं सेम टू सेम. छापील बिलापेक्षा 100 रुपये शिवाय होते. सेम प्रिंट असते, असं होणार नाही. चुकून काही असेल तर आमदार, हे सर्व सिस्टीम आहे याच्यामध्ये कॅल्क्युलेशन आणि हे चुकलं तर पूर्ण महाराष्ट्राचं चुकेल, एकाचं नाही चुकणार. पुढचा मुद्दा होता की घरघंटीवर किती दिवसात कारवाई करणार किंवा त्याचं लेखी आम्हाला द्या. या संदर्भात मी अध्यक्ष महोदयांना विनंती करेन की आज आमचे भांबरे साहेब ते उपस्थित नाहीये कारण हा तालुक्याचा प्रश्न आहे, तर यावर आम्ही भांबरे साहेबांची चर्चा करू आणि साहेब आपण जे आता निवेदन दिलंय आम्हाला या संदर्भात तुम्हाला त्याचं उत्तर पण पाठवू की जे मुद्दे आमच्या लेवलला आहे त्याचे आम्ही आश्वासन देऊ आणि जे एचओ लेवलचे ते निवेदन आम्ही वरच्या स्तरावरती पाठवू. तुम्हाला तुम्ही कमर्शियल मीटर लावा म्हणजे कारवाई आमची अशी आहे की त्याला तुम्ही कमर्शियल. याच्यावर मी एक निवेदन मांडू इच्छितो की विषय असा आहे की घरघंटी जे लोक घेतात आता तो स्वतः करता वापरतोय का दळणं जोडून देतोय हे सिद्ध करणं फार कठीण आहे. दोन मिनिटं सिद्ध करणं कठीण आहे साहेब. सिद्ध 1 मिनिट. आता इथं जेवढ्या गावातली लोक बसलेली आहे, तुमचा कर्मचारी प्रत्येक गावात आहे,
त्या कर्मचाऱ्याला तुम्ही विचारा त्या गावात काय चाललंय. तो जर म्हणला मला माहित नाही, सगळ्यात महत्वाचं तुमच्या कर्मचाऱ्याला गावात काय चाललं हे टोटल माहिती आहे आणि असं होऊच शकत नाही का त्याला माहित नाही. आणि मग मी मगाशी तुम्हाला काय म्हणतो, त्याला जर तुम्ही त्या गावात नेमणूक दिली, त्याला त्या गावात काय चाललं माहित नाही, मग तो तिथं ड्युटी काय करतोय तुमचं काम आहे त्याला विचारलं. या विषयावर तो पुढचा मुद्दा आहे. तुम्हाला करावंच लागेल. कर्मचाऱ्यांना जिथे माहिती आहे आणि माहित असूनही कारवाई होत नाही, या बाबतीत निश्चित आम्ही करूया. त्या कर्मचाऱ्यांकडून माहिती घेऊया आणि चॅनेल कसं कळवलं याचं प्रत्येक कर्मचाऱ्यापर्यंत आम्ही पत्र पाठवू आणि त्यांना ही वॉर्निंग देऊ किंवा तुमच्या एरियात जेवढ्या काही घरघंट्या असतील आणि ते जर का धंदा करत असतील तर त्याची माहिती आपल्या अभियंता यांना कळवा आणि त्यानुसार त्यांच्यावरती कारवाई करणं हे निश्चित आहे. याला हे सांगा साहेब का तुझ्या एरियामध्ये जर आम्हाला एखादा चोर सापडला, त्याला जर आम्ही ₹1,00,000 दंड केला तर तुला देखील तो दंड होईल हे त्याला पहिलं सांगा, तर तो सुधारेल. वीज चोरीत जर का कर्मचारी सहभागी असतील तर त्याच्यावर निश्चित कारवाई होते. जर का हे सिद्ध झालं की तो कर्मचारी त्यात सहभागी आहे तर त्याच्यावर आमच्या डिपार्टमेंटनुसार कारवाई होते आणि ज्यांनी वीज चोरी केली त्याच्यावरती कायद्यानुसार होते. तर आणि त्याच्यावर एफआयआर करू शकतो जर का वारंवार काही जास्त गोष्टी आढळल्या एखाद्या वायरमनच्या किंवा एखाद्या इंजिनियरच्या पण, तर आम्ही त्याच्यावर एफआयआर करू शकतो की वीज चोरी त्या ग्राहकासोबत त्याची आरोपीमध्ये नाव टाकू शकतो. तर अशा केसेस जर का आढळल्या तर तेही निश्चित त्याच्यावरती कारवाई होईल. घरघंटीचा विषय जसा आता मी मुद्दा म्हटला की सिद्ध होणं, आता माझ्या स्वतःच्या घरी घरघंटी पण मी ती स्वतःपुरती वापरतो. म्हणजे असे अनेक लोक असतील त्याच्यामुळे सरसकट सगळ्या घरघंट्यांवर कारवाई करताना सरसकट नाही म्हटलं साहेब. मी तुमच्या समोर सगळ्यांना 2 मिनिटं मी तुमच्या समोर सगळ्यांना तेच सांगितलंय पहिले, पण जर धंदा करीत असतील तेच लोकांची आम्ही तुम्हाला नावं देणार आहोत. हे सहकार्य आम्ही वैयक्तिक करणार आहोत, पण तुमच्या कर्मचाऱ्याकडून तुम्ही माहिती घ्यावी. सर्व धंदा तुमच्या कर्मचाऱ्याला टोटल गावातली सगळी माहिती आहे. कोण धंदा करतोय, कोणाच्या घरात आहे ते सगळ्यांना माहिती आहे. आणि तुम्ही जर घरघंटी घरात वापरत असाल तर माझं एक प्रांजळ मत आहे, थोडा त्रास होईल. मोठ्या गिरणीतून दळून आणा, ते पीठ शरीराला अपायकारक आहे. घरघंटी आणि मिनी चक्की याच्यात फरक आहे. चक्की सारखं म्हणजे चक्की नाही माझ्या घरात, ते एक काहीतरी एक हॉस्पावरची असते माझ्या माहितीप्रमाणे. त्याच्यात एक किलोचं दळून दळायचं म्हटलं तर काहीतरी 1 तास वेळ जातो आमच्या घरामध्ये. तुम्ही जे आता बिझनेस म्हटला, आता एखाद्याने बिझनेस म्हणून 10 किलो दळून दळायचं म्हटलं तर ते छोट्याशा चक्कीवर किती वेळ लागेल तुम्ही काही सांगू शकत नाही. कसं आहे की आता लोडचा विषय आला. आता मी माझ्या स्वतःच्या घराचं 4 किलोवॅट लोड सँक्शन केलेलं आहे आणि मी सोलर पण लावलेलं, त्यामुळे मला त्या गोष्टीचा प्रश्न येत नाही. पण जर का आता जुन्या काळातले कनेक्शन असतील तर 0.5 किलोवॅट वगैरे असले काहीतरी लोड असतात आणि आजकाल तर म्हणजे भरपूर लोड वाढलेत घरात. आता या समस्येचा उपाय जो आहे, आता ठीक आहे एवढं सगळे कनेक्शन आणि पुन्हा त्यांना लोड एक्सटेन्शनच्या डिमांड देणं भरणं आपण हे, पण आता नवीन जी पद्धत येते जे उल्लेख केला गेला प्रीपेड मीटर किंवा मी स्मार्ट मीटर म्हणतो त्याला, हे 3च महिन्यात आपल्याकडे येत आहेत आणि साधारणतः मला असं वाटतं एप्रिल महिन्यामध्ये इंडस्ट्रियल ग्राहकांना ते आधी सर्वात लागणार आहे, त्यानंतर कमर्शियल. आता ह्या स्मार्ट मीटर मध्ये आता यात जे घरघंटा चालवणार असते समजा मीटर मध्ये चोरी असेल त्याच्या, तर 3-4 महिन्यात स्मार्ट मीटर लागल्यावर ते आपोआपच तो ठिकाणावर येऊन जाईल. कारण स्मार्ट मीटर मध्ये खूप साऱ्या सुविधा आहेत. त्याला MSEB ला जेवढा फायदा आहे त्याच्यात दुप्पट फायदे ग्राहकाला. त्याच्यामध्ये तुम्हाला डेली तुमचा लोड पाहता येईल, किती आज युनिट वापरले, इव्हन तासाचा वापर तुम्हाला डाउनलोड मोबाईल, तुम्ही जर का मोबाईल नंबर त्याला अपडेट केला तर तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर दिसेल की मागच्या 1 तासात तुम्ही किती युनिट वापरले आणि पुढे तो प्रेडिक्शन पण करेल. मागचा ट्रेंड पाहून तो तुम्हाला हे पण सांगेल की पुढच्या 15 दिवसात साधारणतः तुम्ही किती युनिट वापरणार. त्याच्यानंतर तुम्ही आतापर्यंत किती रुपयाची रक्कम बिल वापरलोय, तुम्हाला किती भरायची, या सगळ्या डाटा त्या मोबाईलवरती ग्राहकाला पण दिसणार आहे. ग्राहक स्वतः अनालिसिस करू शकेल की मी किती वापर केला, मला नाही. हा आता याच्यामध्ये आतापर्यंत 0 मीटर होते. याच्यावर मला एक प्रश्न विचारायचा तुम्हाला की पूर्वी आम्हाला जे चक्रीचे मीटर होते
याच्यावर आम्ही 18 किलो दळण दळतात आणि तेव्हा आमचं 1 युनिट पडायचं. त्याच्यानंतर तुमचे इलेक्ट्रॉनिक मीटर आले, त्याच्यावर आमचं एव्हरेज 11 ते 12 किलो पर्यंत गेला. तर हे स्पीड वाढली का एमएससीबी कडून ते वाढवली गेलेली आहे. आणि प्रीपेड मीटर जर आणखी लावले तर त्याच्यामुळे आणखी आम्हाला फायदा कसा काय होईल ते आम्ही चक्रीचं जे मीटर होते त्याची जी अॅक्युरेसी क्लास होता आणि आता जे आहे याची अॅक्युरेसी क्लास आणि चक्रीच्या मीटर कालांतराने स्लगिश व्हायचे, म्हणजे ते स्लो व्हायचे. जिथलं ते जुनं होणार तिथलं ते स्लो व्हायचे. आणि आता हे जे मीटर आहे नवीन आता हे तर स्लो होण्याचा प्रश्न नाही, कारण याच्यात काही इंडक्शन कॉईल नाहीये, पूर्ण इलेक्ट्रॉनिक बेस होत आहे. याच्यामध्ये सिम कार्ड आहे, जे सिम कार्ड डायरेक्ट डाटा रिडिंग घेण्याची गरज नाही, डायरेक्ट डाटा आमच्याकडे येणार आणि बिल जनरेट होणार. आणि त्याच सिम थ्रू तुम्हाला जो तुमचा मोबाईल नंबर आहे त्याच्यावरती तुम्हाला मेसेज पण येणार, तुमचं मीटरच तुम्हाला मेसेज देईल. त्यात अनेक अजून फॅसिलिटी आहे, आमच्यापर्यंत अजून डिटेल्स नाही आले, पण ज्याच्या मला माहिती आहे त्यामध्ये ग्राहकांचाच भरपूर फायदा आहे. स्लो आणि फास्टचा तर हे अॅक्युरेसीचा विषय तो जर आपण टेस्ट केला, स्मार्ट मीटर लागण्याच्या आधी एक कमिटी निर्माण करा, कमिटीच्या समोर आपण 100 मीटर टेस्ट करून घेऊ, एक फॅन्टम लोड घेऊ, त्याच्यात शंका दूर निघून जातात. किंवा एखादं इंजिनिअरिंग कॉलेज आहे त्या ठिकाणी जाऊन एखाद्या प्रोफेसरच्या उपस्थितीत आपण एखादी सॅम्पल टेस्ट करू शकतो. म्हणजे ती थर्ड पार्टी होईल ना, गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज. स्मार्ट मीटर मध्ये असं आहे की जर काही चर्चा तसं पाहिलं तर आता जे मीटर आहे त्याचाही डाटा आम्हाला मिळतो, टेम्पर्ड डाटा. स्मार्ट मीटर मध्ये थोडा अजून जास्त मिळणार. तर तो डाटा आल्यानंतर आणि स्मार्ट मीटर लागल्यानंतर आमची रिडिंग बिलिंग वगैरे बरेचसे आता कमी झालं. जो रिकामा झालेला स्टाफ आहे हा नंतर मग पूर्णतः चोऱ्या पकडण्यासाठी याच कामासाठी लागणार, म्हणजे मॅनपॉवर आमची वाढणार चोऱ्या पकडण्याची. तर निश्चितच सुधारणा होतील. अजून या विषयावर आता स्मार्ट मीटरच्या बाबतीत अजून आता काही पेपरमध्ये येतील, तुम्हाला आमचे PRO देणार आहेत, त्याच्यात तुम्हाला अजून अधिक कळणारच आहे. तर स्मार्ट मीटर या काही गोष्टींवरती जसं ज्या घरघंट्या चालवत आहेत त्याच्या मीटरमध्ये त्यांनी गडबड केलेली असेल तर त्या स्मार्ट मीटरने त्याला निश्चित अटका होणार आहे. जे लोकांना आकडे टाकून चालवतात, जे 1-2 तक्रारी माझ्याकडे आल्या की आकडे टाकून घरघंटी चालवतात, विशेषतः रात्री टाकतात, असे एका तक्रार होती. साहेब त्याच्याने काय होतं, आमचे जे 10 उडून जातात, कमी जास्त हे रात्रीच्या वेळेस मी माझ्या स्टाफला निर्देश देतो, विशेषतः कोळीवाड्याची तक्रार होती माझ्याकडे. तर त्या ठिकाणी एबी केबल टाकले तर समस्या सुटते. आणि एबी केबल एक RDSS प्रोजेक्ट आपल्याकडे आलेला आहे, त्याचे 2 पार्ट आहे, एक RDSS लॉस रिडक्शन आणि एक RDSS इन्फ्रा. मी जे आता स्मार्ट मीटर सांगितलं हे लॉस रिडक्शन मध्ये आणि एबी केबल हे पण लॉस रिडक्शन मध्ये. तर शहरामध्ये आणि तालुक्यात पण मोठ्या प्रमाणावरती एबी केबल टाकले जाईल. साधारणतः एप्रिल एबी केबलचे काम सुरू झाले, पण थोड्या त्याच्यात टेक्निकल अडचणी आल्या आहेत. त्याचे कनेक्टर वगैरे आम्हाला फारसे सोयीस्कर वाटले नाही, पण त्याच्यात सुधारणा करून आम्ही ते काम आता स्पीडने वाढवतोय. म्हणजे एबी केबल येणार आहे. कोणीतरी मला मागणी केली की एबी केबल लवकर टाकणे, तर ह्या गोष्टी होणार आहेत. मला वाटतं श्रीकांत शर्मा यांनी मांडले. तर एबी केबल टाकल्यावरती हा तुमचा फेज जाण्याचा आणि आकडे टाकण्याचा विषय मिटून जाईल. ते मी त्या भागात अगोदर सुरुवात करतो एबी केबलला. आणि आता ज्या तक्रारी आल्या, मी आता पॉलिसी मॅटरनुसार बोलतो, जे तक्रारी आहेत, पहिली तक्रार होती उज्ज्वला पाटील यांची की रेट कमी येतात. हा विषय आमच्याशी निगडीत नाहीये, हा तुमच्या संघटनेचा विषय आहे, कोणी किती रेट ठेवावे. दुसरी तक्रार होती की मेंटेनन्स मध्ये दिरंगाई केली जाते शाखेय पिंजारी यांची, फेज टाकण्यास उशीर होतो किंवा फोनवरती कम्युनिकेशन केलं जात नाही. जी कोणी लेडीज आहे त्या ठिकाणी ती प्रॉपर उत्तर देत नाही किंवा हा मी या रे असं करत 4-5 तास निघून जातात. तर या भागातली एक अडचण अशी आहे आमची की हा एरिया खूप मोठा झालेला आहे. साधारणतः 16-17 हजार ग्राहकांचं ते सेक्शन आहे आणि त्या ठिकाणी 15 कर्मचारी, त्यातही आपल्याला 3 शिफ्ट मध्ये, सकाळची शिफ्ट वेगळी, संध्याकाळची वेगळी, रात्रीचे 2 वायरमॅन. तर जे काही स्टाफ आहे तो एका टोकावरून दुसऱ्या टोकावर जाईपर्यंत त्याला बराचसा कालावधी जातो आणि त्यामुळे थोडं 1-2 तासाचा तो फरक पडतोय. परंतु आमच्या महावितरणने आता एक संकल्प घेतलेला आहे की जे काही फ्यूज किंवा डिओ कॉल आहे हे 4 तासाच्या आत, खरं तर मी 4 तासही खूप सांगतोय, 4 तास महाराष्ट्र करताय, आम्ही 1 ते 2 तासाच्या आत हे आणण्याचा प्रयत्न करतोय की 2 तासाच्या आत ते टाकले जावे.
तर त्या दृष्टीने आमचं आता ऑनलाईन कारभार झालेला आहे. म्हणजे CRM वर जर का कंप्लेंट टाकलं कोणी ऍप थ्रू तर ती 1 ते 2 तासात सॉल्व्ह करण्याच्या सर्व सूचना आम्ही दिल्या आहेत. पण हे ऑनलाईन साठी आहे. ऑफलाईन साठी थोडासा प्रॉब्लेम येऊन राहिला की Subscribe now and press the bell icon. Never miss an update.